नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मा करियर मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी इंडियन नेव्ही ट्रेड्समॅन भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। टोटल पदे किती असतील, पगार काय असणार, तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, अर्ज शुल्क किती असणार, सिलेबस काय असणार, अभ्यास कसा करायचा आहे तुम्हाला ते पण आम्ही तुम्हाला गाईड करू। यासोबतच ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला आम्ही पुस्तकसुद्धा रिकमेंड करणार आहे, जे यूज करून तुम्ही हे एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकता। 10वी आणि ITI जर का तुमचं झालेलं असेल तर ही एक्झाम तुमच्यासाठी आहे। गव्हर्नमेंट एक्झाम आहे, पगार पण खूप चांगला आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। स्क्रीनवर तर जसं तुम्ही बघू शकता, परीक्षेचे नाव आहे भारतीय नौदल ट्रेड्समॅन भरती 2025। नोकरीचे ठिकाण हे ऑल ओव्हर इंडिया राहणार आहे, कुठेही तुमची पोस्टिंग होऊ शकतं। टोटल पद जे आहेत ते 1267 आहे। पोस्टचं नाव आहे ट्रेड्समॅन स्किल्ड पोस्ट। तर तुम्ही कुठलाही ITI ट्रेड केलेला असेल तरी पण पोस्टचं नाव हेच राहणार, ट्रेड्समॅन स्किल, आणि तुमच्या जे पोस्ट आहेत ते 1267 आहे। तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं आहे की इथं त्यांनी ट्रेड वाईज दिलेलं आहे, की जसं की तुम्ही बघू शकता नंबर 1 जो ट्रेड आहे तो ऑक्झिलरी दिलेला आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की कुठलं ITIचं सर्टिफिकेशन चालतो किंवा कुठल्या स्कूलमधनं तुमचं ते ITI ट्रेड झालेलं पाहिजे त्याची थोडीशी माहिती दिलेली आहे। तर जसं की फॉर एक्झाम्पल आपण सिव्हिल वर्कसाठी बघूया, तर त्यासाठी तुम्ही मेशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन / बिल्डिंग मेंटेनन्स टेक्निशियन्स असं जर कुठला ITI ट्रेड केलेला असेल तर तुम्ही या जागेसाठी इलिजिबल आहे। त्यानंतर त्यांनी जागा दिलेल्या आहेत की SC साठी 1 आहे, ST साठी 2 आहेत, OBC साठी 4, नंतर EWS साठी 4, अनरिझर्वसाठी 6 आणि टोटल तुम्हाला इथं 17 जागाला भेटतील सिव्हिल वर्क्स ITI ट्रेडसाठी। अशाच प्रकारे दुसरे पण काही ट्रेड्स आहेत, जसे की तुमचं आपण 6 नंबरचं बघूया, हीट इंजन जे ट्रेड आहे तर त्यासाठी त्यांनी मेन्शन केलं आहे की कुठलं ITI ट्रेड असणं तुमच्याकडे आवश्यक आहे, की तुम्ही मेकॅनिकल डिझेल असाल किंवा मराईन डिझेल असाल, GT फिल्टर असाल, मराईन इंजिन फिल्टर तुमच्याकडे जर असेल ITI ट्रेड तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। SC साठी अगेन 15, ST साठी 10, OBC साठी 27, अनरिझर्वसाठी काहीतरी 52 आणि टोटल तुमच्या 121 जागा तुम्हाला हीट इंजिनसाठी इथं पाहायला भेटतील। तर अशा प्रकारे त्यांनी सगळ्या ITI ट्रेडसाठी दिलेल्या आहे। तुम्ही व्हिडिओला पॉज करून याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता आणि नंतर याला रेफर करू शकता फॉर्म भरताना। सिमिलरली जसं तुम्हाला सांगितलं की टोटल 16 ITI ट्रेड आहेत, तर इथं तुम्हाला प्रत्येक ITI ट्रेडसाठी कुठलं ITI ट्रेड असणं तुमच्याकडे आवश्यक आहे आणि किती जागा आहेत तर तुम्हाला डिटेल्स भेटून जातील। यानंतर बघणार आहे आपण की वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा आणि शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे काय असणे आवश्यक आहे त्याचे थोडेसे आपण डिटेल्समध्ये बघूया। तर वयाची अट जी आहे ते 2 सप्टेंबर 2025 रोजी किमान तुम्ही 18 वर्ष आणि कमाल 25 वर्ष असणे आवश्यक आहे। त्यासोबतच वयात सूटसुद्धा दिली आहे, जर का तुम्ही SC ST असाल तर 5 वर्ष, OBC असाल तर 3 वर्ष, फिजिकली हँडिकॅप असाल तर ओपन कॅटेगरीसाठी 10 वर्ष, OBC साठी 13 वर्ष, SC ST साठी 15 वर्ष, एक सर्व्हिसमॅन असाल तर पिरियड ऑफ मिलिटरी सर्व्हिस प्लस 3 वर्ष तुम्हाला सूट देण्यात येणार। महत्त्वाच्या तारखा आपण बघणार आहे की ऑनलाईन अर्ज स्टार्ट होत आहे 13 ऑगस्ट 2025 पासून। शेवटची तारीख ही तुमची 2 सप्टेंबर 2025 राहणार आहे। परीक्षाची डेट अजून यांनी मेन्शन केलेली नाही, ती नंतर त्यांच्या वेबसाईटवरती प्रक्षेपित होईल किंवा तुमच्या ईमेलवरती तुम्हाला कळवण्यात येणार। शैक्षणिक पात्रता, जसे की तुम्हाला आधी सांगितलं की 2 शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। एक आहे तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, यासोबतच ITI तुमच्या रिलेव्हंट ट्रेडमध्ये केलेला पाहिजे, जे की आपण आधी बघितलं। प्रत्येक ITI ची पोस्ट आहे त्यासाठी त्यांनी ITIचं ट्रेड कुठलं असणं आवश्यक आहे तुमच्याकडे ते त्यांनी त्या स्क्रीनशॉटमध्ये मेन्शन केलेलं आहे। यानंतर आपण बघणार आहे की अर्ज कसा करायचा आहे। तर जसं तुम्हाला दिसतं आहे की ही वेबसाईट तुम्हाला दिसेल, ही वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला ही अशा प्रकारे दिसणार। ऑनलाईन इंडियन नेव्हीची ही वेबसाईट आहे। तर पहिले तर तुम्हाला मोबाईल आणि ईमेल थ्रू तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। नंतर लॉग इन करून तुमची पर्सनल माहिती, ॲड्रेस, एज्युकेशनल डिटेल्स ही सगळी माहिती टाकायची आहे। फोटो, सिग्नेचर अपलोड करायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। ॲप्लिकेशन फी तर कुठलीही नाही आहे, फायनल सबमिशन करायचं आहे आणि ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे। ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करू। नंतर आपण बघणार आहे की निवड प्रक्रिया कशी असेल। तर निवड प्रक्रियांनी कशी केली की शॉर्ट लिस्टिंगचं थोडंसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जेवढे पण मुलं फॉर्म भरतील त्यांना सर्वांना परीक्षेला बसण्याची संधी असणार। पण त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की जर का परंतु अर्जाची संख्या भरपूर असली तर फक्त शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनाच परीक्षेसाठी त्यांनी दिले जाईल असं म्हटलं आहे। तर याचा अर्थ काय की जर का खूप सारे फॉर्म्स आले तर ते मे बी तुमच्या ITI मार्क्स किंवा 10वी मार्क्सवरती स्क्रुटिनी करू शकतात। ज्या मुलांना जास्त मार्क्स असतील त्यांना ते फक्त
हॉल तिकीट पाठवतील. अदरवाईज जर का मुलं कमी आले तर सगळ्याच मुलांना एक्झामला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. एक्झाम कशी असेल? लिखित परीक्षात एक्झाम राहणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे. प्रश्न तुमचे जे पण असतील ते 2 भाषेत असतील, इंग्रजी आणि हिंदी. फक्त जनरल इंग्लिशचा जो विभाग आहे तो फक्त इंग्लिशमध्ये असेल. अर्जछाननी अगोदर कुठलीही होणार नाही आहे. डिटेलमध्ये अर्जछाननी तुमची रिटन एक्झाम क्लिअर केल्यानंतरच केल्या जाणार आहे. ॲडमिट कार्ड तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार. तर सिलेबसमध्ये म्हणजे सब्जेक्ट्स कुठले असतील तर 4 सब्जेक्ट्स आहेत. एक आहे तुमचं जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, सेकंड आहे तुमचं जनरल अवेअरनेस, नंतर तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथ्स, नंतर इंग्लिश लँग्वेज. तसे 4 सब्जेक्ट्स आहेत. प्रत्येकी मी तर मार्क्स पण दिलेले आहेत. तर टोटल 100 मार्काचा हा पेपर असणार. 2 तासाचा तुम्हाला वेळ असणार. कुठेही सेक्शन वाईज इथं टायमिंग नाही आहे. 2 तासात तुम्ही कुठलाही सेक्शन इथं सॉल्व्ह करू शकता. अभ्यासक्रम इथं बघणार आहे जे त्यांनी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे तीच इथं आपण दाखवत आहे. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगसाठी तुमच्याकडे शब्द सांगता, साम्य, फरक, अवकाश कल्पना, निर्णय क्षमता, विश्लेषण, निरीक्षण, गणित मालिका, आकृती वर्गीकरण, प्रत्येक ओळख व नातेसंबंध या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटतील. नंतर जनरल अवेअरनेससाठी तुम्हाला करंट अफेअर्स, भारत व शेजारी देशांचा इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थव्यवस्था, क्रीडा, सांस्कृतिक यावर आधारित प्रश्न पाहायला भेटतील. मॅथ्समध्ये तुम्हाला संख्या प्रणाली, टक्केवारी, सरासरी, व्याज, नफा तोटा, वेळ व काम, वेळ व अंतर, आलेख व तक्ते, विमापन एक्सेट्रा तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. इंग्रजी भाषेसाठी स्पेशली ग्रामर, व्होकॅबलरी, चुकीच्या संबंधाची दुरुस्ती, रिक्त जागा भरणे, वाक्यरचना, सक्रिय निष्क्रिय वाच्य, एकार्थी व विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पाहायला भेटतील. वेतन श्रेणी खूप चांगली आहे. इथं बघू शकता तुम्ही की तुम्ही गट क अराजपत्रित च्या अंडर येणार आहे. तर पगार श्रेणी इथं स्केल 2 वरती राहणार आहे. तुमची स्टार्टिंगच 1990 पासून राहणार आणि ते तुम्हाला 63-200 पर्यंत तुमचे जसे प्रमोशन्स होतील ते तुमचं वाढत जाणार. परीक्षा शुल्क इथे कुठलीही नाही आहे. तुम्ही सामान्य OBC EWC असाल तरी 0 आणि SC ST असाल तरी 0 फी तुम्हाला इथं भरावं लागणार आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की पुस्तकं तुम्हाला रेकमेंड करणार आहे. तर तुम्ही मॅथ्ससाठी RS अग्रवाल वापरू शकता, रिझनिंगसाठी अरिहंत पब्लिकेशनचं वापरू शकता, इंग्लिश ग्रामरसाठी रेन अँड मार्टिन, जनरल अवेअरनेससाठी बेस्ट ल्युशनचं बुक आहे तर येलो कलरचं ते तुम्ही वापरू शकता. करंट अफेअर्ससाठी तुम्ही लास्ट 6 ते 8 मंथमध्ये जे पण चालू घडामोडी झाले त्याचे रिव्हिजन तुम्ही करू शकता आणि या एक्झामला व्यवस्थितपणे प्रिपेअर करू शकता. यासोबतच एक ऑनलाईन बुकसुद्धा भेटतं. जसं अरिहंत पब्लिकेशनचं ते बुक आहे भारतीय नौसेना ट्रेड्समॅन मॅट म्हणून. तर आता जे पण सध्याचे ऑनलाईन एक्झाम्स होत आहेत त्यानुसारच ही बुक बनवलेलं आहे. तर खूप छान बुक आहे. हे यूज करून तुम्ही तुमची एक्झाम्स नक्कीच क्लिअर करू शकता. याची किंमत 260 रुपये आहे. फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती भेटू शकते आणि लोकल मार्केटला सुद्धा तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल. तर मित्रांनो ही सगळी माहिती होती इंडियन नेव्ही ट्रेड्समॅन भरतीबद्दल. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.